विधानसभा निवडणुकीसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मिळत असलेला प्रतिसाद आणि पुढे ढकलल्या गेलेल्या विधानसभेच्या निवडणुका यामुळे महायुतीतील नेते समाधानाचे सुस्कारे टाकत असतानाच युतीत एका मागोमाग एक ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे। ठिणग्या इतक्या वेगाने पडतायत की प्रत्येक पक्ष एकमेकांना युतीचा धर्म पाळण्याचं वाक्य ऐकवतोय। त्यामुळे निवडणुका लांबणीवर गेल्या तर या ठिणग्या विझवून युती एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर असेल। पाहूयात। पत्रकार परिषद घ्यायच्या आणि आमदार योगेश कदम मी कसे बदनाम होतील असं सातत्याने तो प्रयत्न चालू करत आहे। असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात, त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात। मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शाह साहेब, आदरणीय मोहन भागवतजी या सगळ्यांना मी पत्र लिहिले। शेवटी आम्ही माणसं आहोत, 50 गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील। आमचा विश्वासघात होतोय या दापोलीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून। वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही। महायुती तगणार की तुटणार? निवडणुकांपर्यंत महायुती टिकणार का? हे प्रश्न विचारण्याचं कारण आहे महायुतीतल्या ठिणग्या। शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज थेट भाजपवर विश्वासघाताचा आरोप केला आणि दापोली मतदारसंघामध्ये पुत्र योगेश कदम यांच्या मार्गात भाजप काटे पेरत असल्याचा दावा केला। पण रामदास कदम यांच्या आरोपांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस मात्र नाराज झाले आणि त्यांनी युतीवर शंका घेणाऱ्या रामदास भाईंना युती धर्माची आठवण करून दिली। पण दापोलीची जी शिवसेना दापोलीची जी भाजपची मंडळी आहे त्या अक्षरशः महत्वाकांक्षा घेऊन पुढे चालले। 2019 ला देखील युती असताना योगेश कदमाला मतदान केलं नाही। आता देखील प्रत्येक वेळेला जाहीरपणे पत्रकार परिषद घ्यायच्या आणि आमदार योगेश कदम मी कसे बदनाम होतील असं सातत्याने तो प्रयत्न चालू करत आहे। सातत्याने चालू आहे। मी तक्रार केल्या, मी देवेंद्र फडणवीसना बोललो आणि मी 8 दिवस झाले मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शाह साहेब, आदरणीय मोहन भागवतजी या सगळ्यांना मी पत्र लिहिले। मी तक्रार केले की थांबवा, आम्ही विश्वास ठेवून तुमच्याकडे आलोय। आमचा विश्वासघात होतोय या दापोलीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून असे मी पत्र लिहिले आहेत। असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात, त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात। शेवटी आम्ही माणसं आहोत, 50 गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील। जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाळलं पाहिजे। वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलेन। रामदास कदमांनी भाजपवर कटकारस्थानाचा आरोप केल्यानंतर आणि महायुतीच्या भवितव्यावरच शंका घेतल्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांचाही संताप झाला आणि युतीची गरज केवळ आम्हालाच आहे आणि तुम्हाला नाही युती तोडा अशा आविर्भावात काय राहायचं कारण नाहीये। महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी त्या ठिकाणी महायुती आपण करतोय, त्याच्यामुळे आम्हाला युतीची गरज नाही, तोडून टाका वगैरे अशा प्रकारच्या धमक्या रामदास कदमांनी कृपया देऊ नये। मला आजही तुम्हाला सांगतो की हे योग्य नाही। महायुतीचे जेव्हा आपण निवडणुकीसमोर जातो त्यावेळेला अशी योजना ठीक नाही। वैयक्तिक काही एकमेकाबद्दल हे दावे असतील तर तुम्ही तुमच्या नेत्यांच्या समोर मांडले पाहिजे। डोकेदुखी म्हणता येणार नाही, परंतु अशा विधानापासून थोडंसं सावध राहिले पाहिजे। असे विधान केल्यामुळे कुणाचे मला दुखवले जातील असं वक्तव्य करूच नाही। महायुतीतले हे खटके हे पहिलं उदाहरण नाहीये। कदम चव्हाणांच्या या खडाजंगी आधी पुण्यातल्या जुन्नरमध्ये राडा झाला। भर रस्त्यात बसून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गळे काढले आणि त्यांच्या निशाण्यावर होते अजित पवार। राज्यात सरकार आहे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि अजित पवार आहेत पुण्याचे पालकमंत्री। पण अजित पवार भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवतात असा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यासमोरच काळे झेंडे दाखवले। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नेत्यांचा अपमान, पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका सुरू होत आहेत, जिल्ह्यात होत होत्या। गेल्या आठवड्यात सुहास दिवसांनी सुद्धा तिथे मीटिंग घेतली, त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती महायुतीमध्ये किती घटक आहेत, किती घटक पक्ष आहेत, का सगळ्यांना विश्वासात घेतला नाही? आमच्या तालुक्यात मीटिंग घेता, चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणवता स्वतःला, तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही। त्या ज्या बुचकेताई आहेत त्या स्वतः अजितदादा मुर्दाबाद आणि काय तुमचा जर काही तुमच्या मतदारसंघातला प्रश्न असेल तर स्वतः तुम्ही बसून तो मिटवू शकता ना।
अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने जे काही झेंडे दाखवले काळे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा ज्या प्रकारे म्हणजे एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे, त्याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं. देवेंद्रजींना महायुती टिकवायची आहे की नाही ते एकदा सांगावं. तात्काळ जर देवेंद्रजींनी खुलासा केला नाही तर महायुतीचं भविष्य चांगलं राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. शुक्रवारी राज्यातल्या काही शहरात सकल हिंदू समाजानं मोर्चे काढले. नाशिकमध्ये या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. मोर्चाला इतर धर्मियांनी विरोध केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. वातावरण तापलं आणि त्यात भाजपचे आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींमध्ये जुंपले. या मोर्चामुळे ज्यांची पोटं दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा, ही आमची पोलिसांना आव्हान आहे. आणि सोलून काढण्याची भाषा तर करूच नाही. विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढू, ठोकून काढू, मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत. त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल. त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं. राज्यात महायुतीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या. महायुतीच्या आमदारांची संख्या 180 पेक्षा जास्त आहे. यातल्या प्रत्येक आमदाराला आपला मतदारसंघ राखायचा आहे आणि प्रत्येकासमोर महायुतीतल्याच किमान 2 नेत्यांचं आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातल्या इच्छुकांना समजावणं, नियंत्रणात ठेवणं आणि आपल्याकडेच ठेवणं, यामुळे नेत्यांची पुरती दमछाक होते. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत ठिणग्या पडतच राहणार. फक्त त्याचा वणवा होऊ द्यायचा की नाही हे मात्र शिंदे, फडणवीस आणि दादांनाच ठरवावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.